बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात विकासाच्या मुद्द्यावर कोणताही उहापोह झाला नाही, त्यामुळे माझे 1000 रुपये वाचले असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला। उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी दसरा मेळावा झाला, त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती। मी मुख्यमंत्री असताना कोरोना महामारी आली होती, त्यावेळी केलेल्या कामामुळे मी देशातील 1 नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो। आत्ताही मुख्यमंत्र्यांच्या कामांची यादी जाहीर झाली आहे, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर असून फडणवीस हे 10व्या क्रमांकावर फेकले गेलेत असं ते म्हणाले होते। देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या या टीकेचा समाचार घेतला। ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले। मी आवाहन केलं होतं की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एक तरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। मी काही त्यांचे भाषण ऐकले नाही, पण त्यांच्या भाषणानंतर मी त्यांचे भाषण ऐकलेल्या काही पत्रकारांना विचारलं की माझ्या 1000 रुपयांना काही फटका आहे का? उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का? पण उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण भाषणात विकासाच्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य केलं नाही। ते बोलूही शकत नाहीत, ते केवळ अद्वातद्दा बोलतात। त्यांचं बोलणं हे स्वगत असतं। यावेळी परिस्थिती अशी होती की पुढं माणसंही नव्हती, त्यांचं स्वगत होतं, पण तरीही त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीनं लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढं कसं नेणार, BMCला पुढं कसं नेणार याविषयी अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं। त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले, त्याबद्दल आभार असं फडणवीस म्हणाले। एकनाथ शिंदेनी आत्मचिंतन करावं आणि आज मी या पदावर कुणामुळे, यापूर्वी मी काय होतो याचा विचार करायला हवा। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले आमदार आणि मंत्री झाले, त्यामुळे कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला। हार्ट वैद्यांचं प्रमाणपत्र बघा, मोदीही मागं पडतील, हे सर्व उद्धव ठाकरेंच्या दानतीमुळे शक्य झालं असं उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। शिंदे गटाचे लोक अमित शहा यांच्या पादुकाचं पूजन करतात म्हणून त्यांच्या मेंदूवर परिणाम झालाय। उबाटाचे नेते संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे, रामदास कदम यांना काही बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलं नाही, त्यांना उद्धव ठाकरेंनी हे पद दिलं होतं। उद्धव ठाकरेंनी या सर्वांना मोठ्या मनानं पदं दिली, मंत्रीपदं दिली आणि आता उद्धव ठाकरेंवर ते टीका करतायत। तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटी रुपयांचा मालक झाला, एका वेळेला 100 कोटी निवडणुकीवर उधळतात, हे सर्व उद्धव ठाकरेंमुळेच झालं, याचं आत्मचिंतन शिंदेंनी केलं पाहिजे। बाळासाहेब ठाकरे यांनी मला नेतेपद दिलं, मला राजकारण काय हे सगळं माहिती, असा टोला संजय राऊत यांनी रामदास कदम यांना लगावलाय। संजय राऊत म्हणाले की शिवतीर्थावरील कालचा दसरा मेळावा हा अनेक दृष्टीनं महत्वाचा होता। जोरदार पाऊस सुरू असताना मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते, हे चित्र आहे की मुंबई मनपा आणि इतर मनपासाठी लोक किती तयारीनं आहेत त्यांचे। इतका पाऊस असताना लोक हटले नाहीत। उद्धव ठाकरेंनी पावसामुळे भाषण थांबवण्याचा विचार केला तर शिवसैनिकांनी त्यांना तुम्ही बोला, पावसामुळे भाषण थांबवू नका असं सांगितलं। हे प्रेम केवळ ठाकरेंच्या वाट्यालाच येऊ शकतं। बाळासाहेब ठाकरेंबद्दल रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, असं वक्तव्य करणं बेईमानी आहे। जर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू झालं नाही, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, तर दिवाळीनंतर सरकारला खूप अवघड जाईल असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तर राज्यात मराठा ओबीसी वाद नाही, मराठा आणि ओबीसी बांधवांकडून मोठी चूक झाली। सगळ्यांनी एकमेकांना डायरेक्ट बोलले, छगन भुजबळ बोलले म्हणजे संपूर्ण माळी समाज बोलला असं होत नाही। हे केवळ लाभार्थी टोळी असते। जसं बीडचा हॉटेलवाला, त्यानं स्वतःचं हॉटेल जाळलं आणि विमा देखील उचलला। मनोज जरांगे पाटील म्हणाले की धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोलला, तिथं समाजाचा काय संबंध आला? त्यांची लाभार्थी टोळी आणि तोच केवळ विरोधात बोलत असतात, हे सत्य आहे। सर्वसामान्य ओबीसी बांधवांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं वाटतं, पण काही नेते बोलतात आणि आपण त्यांना ओबीसी समाज म्हणतो, हे चुकीचं आहे। त्यामध्ये 350 जातींचा काय संबंध? मराठ्यांनी ओबीसींना दोष देऊ नये, कोणत्याही जातीचा यात काही संबंध नाही। केवळ नेते विरोधात बोलतात। आता जातीच्या विरोधात बोलायचं नाही, केवळ नेत्यांना लक्ष्य करणार। मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी आणि काही जणांवरील मकोका उठवण्यात आले, त्याबद्दल मी 8 दिवसांपूर्वी सरकारशी चर्चा केली आहे।
कारण यावर आता पुन्हा एकदा मोठं आंदोलन होणार आहे. संतोष देशमुख महादेव मुंडे प्रकरणी फक्त दिखावपणा केला का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. यापुढे आता खूप काही निघणार आहे. हे मराठा आरक्षणाच्या विरोधात गेले ना, आता त्यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर निघणार आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे एकेकाळी धनंजय मुंडे यांना खूप त्रास देत होत्या, पण आज त्यांचाच धनंजय मुंडे यांना आधार वाटतोय का, असा उपरोधिक सवाल करुणा शर्मा मुंडे यांनी शुक्रवारी आपले पती धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना केला. मुंडे बहीण भाऊ हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी एकत्र आले नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंकजा मुंडे यांचा गुरुवारी भगवानगडावर दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या संकट काळात पंकजा मुंडे यांनी मोठा आधार दिल्याचं सांगितलं. करुणा शर्मा मुंडे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ 2009 पासून 2022 पर्यंत एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान रचत होते. पंकजा यांनी धनंजय यांना एकेकाळी खूप त्रास दिला. त्यानंतर ते माझ्या मांडीवर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रडत होते. पण आज त्यांना ज्या बहिणीनं त्रास दिला तिचाच आधार वाटतोय का? पंकजा मुंडे यांनी आपल्या मेळाव्यात मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. करुणा शर्मा यांनी यावरूनही त्यांच्यावर टीका केली. तुम्ही म्हणत आहात की पंकजाताई शेतकऱ्यांना न्याय देतील, पण त्या कशा प्रकारे न्याय देतील हे मला सांगा. हे बहीण भाऊ कोणत्याही जनतेची किंवा शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी एकत्र आले नाहीत, ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र आलेत, असं करुणा शर्मा म्हणाल्या. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. मनोज जरांगे हा एक मनोरुग्ण माणूस आहे. मराठा समाजाने असा मूर्ख माणूस आपला नेता म्हणून कसा निवडला हेच समजत नाही, असं ते म्हणालेत. हाके यांच्या विधानामुळे जरांगे आणि त्यांच्यातील वाद एका नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांचा गुरुवारी दसरा मेळावा झाला. त्यात त्यांनी मराठा आरक्षण, संतोष देशमुख हत्याकांड, शेतकरी समस्या, विशेषतः अतिवृष्टीग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेचा दाखला देत लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. एवढंच नाही तर त्यांच्यावर कालच्या दसरा मेळाव्यात अश्लील चाळे आणि हावभाव केल्याचाही आरोप केला. लक्ष्मण हाके म्हणाले, रुग्णालयात असणारा माणूस नारायणगडावर जातो आणि 1.5 तास भाषण करतो, परत अश्लील चाळे आणि हावभाव करतो. जाऊ द्या, जरांगेंकडून अजून काय अपेक्षित आहे? तो 3री 4थी शिकलेला माणूस आहे. खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याला 5वी 6वीला मुक्त विद्यापीठात वगैरे सोय करावी. मग त्याला महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल म्हणजे काय, महाराष्ट्रातील जात वास्तव काय आहे, महाराष्ट्राची आरक्षण पॉलिसी काय आहे हे समजेल. हे सर्व काही त्याला केव्हा समजणार? मराठा समाजाने असा मूर्ख माणूस कसा काही नेता म्हणून निवडलाय आणि त्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील वातावरण एवढं कलुषित करून ठेवलं आहे, हे भयंकर आहे, असं ते म्हणाले. लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, मनोज जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे. त्या बिचाऱ्याचं शिक्षणच कमी आहे. एका बाजूला त्याच्या बुद्धीची कीवही करावीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रात कशा पद्धतीनं विष पेरत चालला आहे त्याचं प्रत्यंतरही येत आहे. आदमी काळात जशा रानटी टोळ्या भांडणं आणि मारामाऱ्या करायच्या त्या पद्धतीनं जरांगे यांचं वर्तन आहे. भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कालच्या मेळाव्याला टोमणा मेळाव्याची उपमा दिली. विचारांचं सोनं लुटायला बोलवायचं आणि हातावर कथलाचा कटोरा ठेवून टोमण्यांच्या तालावर आपल्या नसत्या कर्तबगारीचे गोडवे बेसूर सुरात गायचे, हे कालच्या मेळाव्यातून दिसून आलं, असं भाजपनं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला. या मेळाव्यातून त्यांनी सत्ताधारी भाजपसह एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून हल्ला चढवला. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या मेळाव्याला टोमणा मेळावा अशी उपमा दिली आहे. ते म्हणाले, अगतिकता हा अट्टहास, दुराग्रह आणि अहंकार यांच्या संगमातून उगम पावणारा प्रकार काल उद्धव ठाकरेंच्या टोमणा मेळाव्यातील केविलवाण्या गर्दीतून महाराष्ट्रानं अनुभवला. रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या नीरोची काल आठवण झाली. महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलंय. शेतकऱ्यांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झालेत. मात्र त्यांची चिंता सोडून केवळ अट्टहासानं घेतलेल्या या मेळाव्यातून पदरी पडली ती फक्त अगतिकता. जिथं बाळासाहेबांच्या विक्रमी गर्दीच्या सभा व्हायच्या तिथं ओकबोकं मैदान आणि रिकाम्या खुर्च्या. अतिवृष्टीच्या आतंकात होरपळून निघालेल्या संकटग्रस्तांना मदत करण्याऐवजी पाण्यासारखा पैसा ओतून जुनी रडगाणी गाऊन दाखवण्याचा बेसूर दुराग्रह कसा अंगाशी येतो ते स्वतःला समजल्यावर
आता तरी पश्चातापातून प्रायश्चित्त घेण्याची सबुद्धी यांना सुचली असती तर परिपक्वता दिसली असतीच आणि झाकली मूठ झाकलीच राहिली असती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काल 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून एक कार्यक्रम घेण्यात आला. माझा त्यांना एक प्रश्न आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे प्रत्येक जण कौतुक करतो आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारांमध्ये वाढले म्हणून सांगतो. संघाचे विचार आत्मसात केले असे सांगतात. 100 वर्षामध्ये संघाला 100 नव्हे 50 ही नेतृत्व तयार करता आले नाहीत. हे त्यांचं अपयश आहे असं उभाटा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी म्हटलंय. आमदार भास्कर जाधव म्हणाले की संघाला नेतृत्व तयार करता न आल्यानं दुसऱ्या पक्षातील तयार झालेली नेतृत्व चोरायची, आपल्या पक्षात घेऊन जाण्यासाठी त्यांना धाक दाखवायचा, त्यांच्या पाठीमागे खोट्या चौकशांचा ससेमिरा लावायचा आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन जात पावन करून घ्यायचं. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील कोणत्याही नेत्यांचं नाव घ्या जो भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या विचाराने प्रेरित होऊन गेला का? सर्वजण कुठल्या ना कुठल्या चौकशी आणि जेलच्या भीतीनं गेले आहेत. हा संघाचा 100 वर्ष केलेल्या कामाचा पराभव आहे. आमदार भास्कर जाधव म्हणाले की आजपर्यंत जे लोक या पक्षातून त्या पक्षात गेले त्या सर्व व्यक्तींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारची कारवाई सुरू आहे, त्यांच्यावर कोणती ना कोणती चौकशी सुरू आहे. भाजपचे मोठे वॉशिंग मशीन आहे. एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला गेल्यानं त्यांनी अमित शहा यांच्या अनेकदा भेटी घेऊन छोटे वॉशिंग मशीन आणलेले असावे म्हणून त्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन हे सगळे स्वतः स्वच्छ करून घेत आहेत. पण या सर्वांची कुठूनही सुटका नाही. चिपळूणमध्ये काल एकाचा पक्षप्रवेश झाला कारण त्यांच्या सोसायटीला चौकशी लागलेली. चौकशी लावायच्या आणि आपल्या पक्षात घ्यायचं हे काम महायुतीचं सुरू आहे असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय. महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार एवढा चकचकीत आहे की देशात महाराष्ट्रानं शिखर गाठलंय ते पण भ्रष्टाचारात, असा उपरोधिक टोला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला हाणला. देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध उपाययोजना करत असताना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. 2023 मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचारात अव्वल ठरला असल्याचं NCRB अहवालातून समोर आलंय. 2023 मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची 1139 प्रकरणं समोर आली. त्यातील तब्बल 773 प्रकरणं एकट्या महाराष्ट्रातील आहेत. या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या अहवालाचा दाखला देत राज्यातील महायुती सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचा पारदर्शक कारभार इतका चकचकीत आहे की देशात महाराष्ट्रानं शिखर गाठलंय ते पण भ्रष्टाचारात. NCRB अहवालानुसार देशात भ्रष्टाचारात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे आणि ते देखील सलग 3 वर्ष ही कामगिरी महाराष्ट्रानं केली आहे. म्हणजे उत्तर प्रदेशला पण महाराष्ट्रानं पाठी टाकलंय. स्वच्छ आणि पारदर्शक कामाचा ढोल बडवणाऱ्यांना त्यांच्या कारभाराचे सरकारी प्रमाणपत्र मिळालंय. अभिनंदन महाराष्ट्र सरकार, जोरदार प्रगती, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे वडेट्टीवारांनी गुरुवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगात सर्वाधिक कर्ज घेणारा देश ठरल्याचा दावा केला होता. सध्या भारताचा GDP 6.1 एवढा दाखवण्यात आलाय, पण एका तज्ज्ञानं हा दावा खोडून काढलाय. त्यांच्या मते भारतात 18 ते 29 वर्ष वयाचे तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण 15.9 म्हणजे जवळपास 16% आहे आणि 6.1 GDP ग्राह्य धरला तर ती बेरोजगारी कमी होणार नाही, तर ती अशीच वाढत जाणार. बेरोजगारी कमी करून रोजगार उपलब्ध करायचा असेल तर या देशाचा GDP हा 12.5% असला पाहिजे, परंतु त्यावर काहीच होत नाही असं वडेट्टीवार मोदींना टोला हाणताना म्हणाले होते.